चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेला शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवण्यासाठी कंबर कसली आहे। याच अनुषंगाने 2 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी उमेदवारांना स्पष्ट शब्दात इशारा देत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले। प्रचाराच्या वेळा ध्वनिक्षेपकांचा वापर, भित्तिचित्रे, फलक, बॅनर, पोस्टर्स याबाबतच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे शासकीय मालमत्तेचा गैरवापर, सोशल मीडियावरील बेकायदेशीर प्रचार तसेच धार्मिक, जातीय किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही आयुक्तांनी दिला। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आणि उमेदवारांनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या असून त्यावर प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण दिले। आगामी निवडणूक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी तब्बल 451 उमेदवार रिंगणात उतरले असून 2 जानेवारी रोजी 80 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले। त्यामुळे आता निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले।